आणि आता पावसासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट, आजची चौथी महत्त्वाची बातमी। विदर्भातील 7 जिल्ह्यांना आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। यामध्ये नागपूरसह अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा देखील समावेश आहे। विदर्भातील उर्वरित 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यापैकी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। नाशिकमध्ये देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातील 14 धरणांमधून सध्या विसर्ग सुरू आहे। दरम्यान पुणे शहरात जुलै महिन्यात झालेल्या पावसानं तब्बल 117 वर्षांचा विक्रम मोडीत काढलेला आहे। 1 ते 29 जुलै दरम्यान 508.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। याआधी 1907 साली जुलै महिन्यात 508.5 मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली होती आणि तो विक्रम आता मोडीत निघालाय। जुलै महिन्याचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि हा विक्रम मोडीत निघालाय, त्यामुळे ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे। या विक्रमी पावसामुळे पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणं जवळपास पूर्णपणे भरलेली आहेत, त्यामुळे पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याची पाण्याची चिंता आता मिटलेली आहे। तर खडकवासला धरण 100% भरलेले आहे। पुणेकरांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला। पुणे धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेला आहे। ॲक्शनाची एक मोठी बातमी आपण बघतोय। खडकवासला धरण आता 100% भरलेलं आहे। पुणेकरांसाठी सगळ्यात मोठा हा दिलासा। पुणे धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हे धरण सुद्धा पूर्णपणे भरलेलं आहे। खडकवासला धरण आता 100% भरल्यानं पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटताना बघायला मिळते। आपण बघतोय पानशेत आणि पवना धरण कधीही ओसंडून वाहू शकतं। पुण्याची जी धरण क्षेत्र आहे तिकडे सध्या दमदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तर नागपुरातल्या बेसा मनीषानगर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत अद्यापही पावसाचं पाणी साचलेलं आहे। म्हणजे परवा झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे शाळेत पाणी शिरलेलं आणि आत्ता सुद्धा सद्यस्थितीत शाळेत 3 ते 4 फूट पाणी साचलंय। आजही शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र बेसा नगर परिषदेकडनं कुठलीही कारवाई अद्यापही करण्यात आलेली नाही। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय या शाळेत 3 ते 4 फूट पाणी साचलेलं आहे। परवा पाऊस पडून गेला, मात्र 2 दिवस उलटून गेले। 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचं पाणी शाळेत तसंच्या तसं साचलंय आणि बेसा नगर परिषदेनं कुठलीही कारवाई केलेली नाही। तर गडचिरोली जिल्ह्याला आज भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर गुडघावर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली। तसंच दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। बघूया। गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्या अनुषंगाने रात्रभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आपण बघू शकता। गडचिरोली चामोर्शी हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गावर एकंदरीत पाणी साचलेलं आहे, गुडघ्यावर पाणी जमा झालेलं आहे आणि या ठिकाणून शाळेचे विद्यार्थी जाताना दिसत आहे। आणि गडचिरोली तालुक्यातील शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी घोषित केलेली आहे। महाविद्यालय, शाळा यांना सुट्टी घोषित केलेली आहे। एकंदरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर हे तलावासारखं रूपांतरण झालेलं आहे। हा महामार्ग असताना सुद्धा बघू शकता आपण या ठिकाणी कशा पद्धतीने पाणी जमा झालेलं आहे। या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सुद्धा पाणी जमा झालेलं आहे। एकंदरीत हा जो मार्ग जो आहे हा मार्ग उंच आहे आणि नाली यातल्या ज्या नाली ज्या आहेत त्या खाली असल्यामुळे या ठिकाणी नेहमी पावसात पाणी जमा होत असते, परंतु रात्र झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी भरपूर पाणी जमा झालेलं आहे आणि आज शाळेला सुद्धा सुट्टी घोषित करण्यात आली आहे। तसेच दक्षिण गडचिरोली भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। म्हणजेच सिरोंच्या परिसरामध्ये सुद्धा भरपूर पाऊस झाल्यामुळे तिकडे सुद्धा 10 ते 15 गावाचा संपर्क तुटलेला आहे। भामरागड परिसरामध्ये सुद्धा भरपूर पाणी झाल्यामुळे तिकडे सुद्धा काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। एकंदरीत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि प्रशासनाने सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। एनडीटीव्ही मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।